मित्रांनो, समजा तुम्ही तुमच्या 30-40 वर्षांच्या जुन्या बिल्डिंगच्या बाल्कनीत बसला आहात. भिंतींना तडे गेलेत, पावसाळ्यात पाणी गळतंय आणि अचानक एक दिवस तुमच्या सोसायटीची एक महत्त्वाची मीटिंग लागते. तिथे एक बिल्डर येतो. तो तुम्हाला प्रेझेंटेशन देतो आणि म्हणतो, की तुमची ही जुनी बिल्डिंग, जुनं घर मला द्या. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला टॉवरमध्ये एक नवीन चकचकीत मोठं घर देतो. त्यासोबत तुम्हाला 5-10 लाख रुपये देईन. तात्पुरतं दुसरीकडे राहण्यासाठी दर महिन्याला भाडं देईन, हक्काची पार्किंग देईन, सगळं अगदी मोफत. आता ही स्कीम ऐकल्यावर कोणालाही वाटेल की आपल्याला लॉटरी लागली आहे. पण ह्या रिडेव्हलपमेंटच्या सुंदर स्वप्नामागे असलेले जे आर्थिक सापळे आहेत, ते तुम्हाला घर हातात आल्यावरच उघडतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण भिंतींच्या मागे असलेलं रिडेव्हलपमेंटचं खरं गणित समजून घेणार आहोत. त्यामुळे जर तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण इथली एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभर कर्जात टाकू शकते. नमस्कार, मी सी प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जेव्हा बिल्डर तुम्हाला म्हणतो की जुन्या घराच्या बदल्यात मी तुम्हाला नवीन घर फ्री देणार आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की फक्त बांधकामाचा खर्च हा फ्री आहे. त्यावरती सरकारचे जे काही टॅक्सेस लागतात ते मात्र तुम्हालाच भरावे लागतात. मग आता इथे सापळा कुठे आहे? तर समजा तुमचं जुनं घर हे 500 स्क्वेअर फीटचं होतं आणि बिल्डर आता तुम्हाला त्याच्या बदल्यात 600 स्क्वेअर फीटचं नवीन घर देतो. सो या 600 स्क्वेअर फीट वरती तुम्हाला एकही रुपया जीएसटी किंवा स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही. पण आपण माणूस आहोत आणि प्रत्येक माणसाला नेहमीच थोडं जास्त हवं असतं. म्हणून तुम्ही काय करता, तर बिल्डरकडून एक्स्ट्रा 100 स्क्वेअर फीट खरेदी करता. सो आता हे जे काही एक्स्ट्रा 100 स्क्वेअर फीट तुम्ही खरेदी करणार आहात, त्यावरती तुम्हाला साधारण 5% जीएसटी भरावा लागेल. सो जर या 100 स्क्वेअर फीटची किंमत 10 लाख रुपये झाली, तर 5%च्या हिशोबाने तुम्हाला 50,000 रुपये भरावे लागतील आणि त्यावरती तुम्हाला स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरावी लागेल, जी साधारण 5 ते 7% असते. सो जर 7% स्टॅम्प ड्युटी पकडली तर 70,000 तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. म्हणजे एकूण 1,20,000 रुपये तुम्हाला टॅक्सेस भरावे लागतील. सो थोडक्यात काय, की जेव्हा तुम्ही बिल्डरकडनं एक्स्ट्रा स्क्वेअर फीट खरेदी करता, तेव्हा फक्त घराचे पैसे मोजू नका, तर तुमच्या टॅक्सचं बजेटही तयार ठेवा. आता मी तुम्हाला अशा एका कागदपत्राबद्दल सांगणार आहे, जो बिल्डर आणि तुमच्या नात्यातील सर्वात मोठा पुरावा आहे. तो म्हणजे परमनंट अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट, PAAA. हा केवळ कागद नाही आहे, तर तुमच्या नवीन घराचं बर्थ सर्टिफिकेट आहे. सो जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं, तेव्हा सोसायटी आणि बिल्डरमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होतं. पण PAAA हा तुमचा बिल्डरसोबतचा वैयक्तिक करार आहे. त्यामुळे त्यामध्ये 3 गोष्टी आवर्जून तपासा. पहिलं आहे की कार्पेट एरिया. रेरा कार्पेटनुसार तुमचा नेट कार्पेट एरिया किती आहे, हे त्यात स्पष्ट असायला हवं. दुसरं आहे लेआउट प्लॅन. तुमच्या घराचा नकाशा, म्हणजे तुमच्या घराची खिडकी कुठे आहे, बाल्कनी कुठे आहे, हे सगळं त्या लेआउटमध्ये असतं. सो हा लेआउट तुमच्या कराराला जोडलेला असावा. आणि तिसरं आहे ॲग्रीमेंट. या ॲग्रीमेंटचा पूर्ण खर्च म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, हे सगळं बिल्डरनेच करायला हवं. त्यामुळे इथे माझा तुम्हाला सल्ला राहील की PAAA वर सही केल्याशिवाय तुमचं घर खाली करू नका, कारण हाच कागद तुमची एकमेव मालमत्ता उरते. जेव्हा बिल्डर आपल्याला म्हणतो की नवीन घरासोबत मी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये देतो, तेव्हा आपल्याला वाटतं की वाव, ही खरंच आपली कमाई आहे यार. पण लक्षात घ्या की इथे सरकारचा वाटा सुद्धा असतो. ते कसं? तर त्यासाठी सर्वात पहिले आपण TDSचं गणित समजून घेऊया. जेव्हा बिल्डर तुम्हाला एखादी मोठी रक्कम देतो, तेव्हा तो त्यावरती 1% TDS कापतो आणि हा 1% TDS तो सरकारकडे तुमच्या पॅनवरती जमा करतो. हा TDS तुम्ही परत सुद्धा मिळवू शकता, पण त्यासाठी पहिले बिल्डरकडनं TDS सर्टिफिकेट घ्या आणि मग त्या वर्षाचं आयकर रिटर्न भरा. दुसरं आहे कॅपिटल गेन टॅक्स. जर रिडेव्हलपमेंट सुरू असताना काही कारणांमुळे तुम्हाला जर तुमचं घर विकायचं झालं, तर तुम्हाला त्यावरती 12.5% किंवा 20% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो. त्यामुळे जर अशी परिस्थिती आलीच, तर घर विकण्यापूर्वी तुमच्या CAचा किंवा तुमच्या टॅक्स कन्सल्टंटचा सल्ला नक्की घ्या.
आता समजा 3-4 वर्षात तुमची बिल्डिंग पूर्ण होते आणि तुम्ही तुमच्या नवीन घरात प्रवेश करता. पण जेव्हा पहिल्यांदा मेंटेनन्सचं बिल येतं, तेव्हा तुमचा चेहरा अक्षरशः पडतो. का? कारण जेव्हा तुम्ही जुन्या बिल्डिंगमध्ये होता, तेव्हा मेंटेनन्स कमी होता, कारण तिथे सोयी कमी होत्या. समजा तिथे तुम्ही दर महिन्याला ₹1,500 मेंटेनन्स भरत होता. पण जेव्हा तुम्ही नवीन टॉवरमध्ये येता, तेव्हा तिथे लिफ्ट, जिम, सीसीटीव्ही कॅमेरे, सिक्युरिटी या सगळ्या सोयी असल्यामुळे मेंटेनन्स हा 1,500 वरनं 5,000 ते 7,000 पर्यंत जातो. त्यामुळे इथे तुमच्या दर महिन्याचा खर्च नक्कीच वाढतो. आणि हो, बिल्डिंग नवीन झाल्यामुळे तुमच्या घराची किंमतही वाढते. त्यामुळे नगरपालिकेचा टॅक्सही वाढतो. जिथे तुम्ही वर्षाला 5,000 टॅक्स भरत होता, तिथे कदाचित आता तुम्हाला वर्षाला ₹15,000 भरावे लागतील. त्यामुळे रिडेव्हलपमेंटमुळे तुमचं घर मोठं होतंच, पण तुमची कॉस्ट ऑफ लिव्हिंग नक्कीच 200% वाढते. त्यामुळे अशा वेळेस स्वतःला प्रश्न विचारा, की आपण यासाठी खरंच तयार आहोत का? रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये सर्वात मोठी भीती काय असते? की जर बिल्डरने प्रोजेक्ट अर्धवट सोडून पळ काढला, तर काय करायचं? तर अशा वेळेस तुमच्या कामाला येते बँक गॅरंटी. बिल्डरने त्याच्या प्रोजेक्टचा जो काही एकूण खर्च आहे, त्याच्या साधारणपणे 10 ते 20% रक्कम ही बँकेत गॅरंटी म्हणून ठेवायला हवी. त्यामुळे काय होईल? तर जर बिल्डरने प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला नाही किंवा तो अर्धवट सोडला, तर अशा वेळेस सोसायटी ही बँक गॅरंटी एनकॅश करू शकते आणि ते पैसे वापरून प्रोजेक्ट पूर्ण करू शकते. त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला राहील की तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये बँक गॅरंटीचा क्लॉज आहे की नाही हे तपासा आणि जर तो नसेल तर त्याच्यावर अजिबात सही करू नका. कारण ही गॅरंटी तुमच्या हक्काची जमीन सुरक्षित ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. समजा बिल्डर तुम्हाला म्हणतोय की मी 3 वर्षात प्रोजेक्ट पूर्ण करेन आणि तोपर्यंत तुम्हाला दर महिन्याला भाडं सुद्धा देईल. पण जर हा प्रोजेक्ट 3 वर्षात पूर्ण झाला नाही आणि त्यासाठी 5 वर्ष लागली, तर काय? तर मग अशा वेळेस तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये एस्केलेशन रेंटचा क्लॉज असायला हवा. म्हणजे काय होतं? तर जर प्रोजेक्टला उशीर झाला, तर दर महिन्याचं जे काही भाडं आहे, ते तुम्हाला 10 ते 15% वाढवून मिळेल. आणि यामुळे काय होईल? तर बिल्डरला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी दबाव राहतो. आणि हे बिल्डरकडनं जे काही भाडं तुम्हाला मिळतं, ते सुद्धा तुमच्या हातात उत्पन्न मानलं जातं. त्यामुळे जर तुम्ही हे पैसे दुसरं घर भाड्याने घेण्यासाठी वापरलात, तर त्यावरती टॅक्स लागणार नाही. पण जर तुम्ही स्वतःच्याच दुसऱ्या घरात राहत असाल आणि हे पैसे वाचवलात, तर मात्र तुम्हाला त्यावरती इन्कम टॅक्सच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल. सो थोडक्यात काय? तर तुमचं रेंट ॲग्रीमेंट, रेंटच्या रिसिट्स ही सगळी कागदपत्रं नीट जपून ठेवा. सो मित्रांनो, लक्षात घ्या की रिडेव्हलपमेंट म्हणजे फक्त फ्रीचं मोठं घर नाही, तर तो एक मोठा आर्थिक व्यवहार आहे. त्यामुळे माझा तुम्हाला सल्ला राहील की बिल्डरशी बोलताना GST कोण भरणार आहे, PAAA कधी साईन होणार आहे किंवा बँक गॅरंटी कितीची आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लेखी स्वरूपात घ्या आणि मगच पुढे जा. आणि आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये रिडेव्हलपमेंटची चर्चा सुरू आहे का? किंवा तुम्हाला जर त्यात काही अडचणी येत असतील, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.